नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा वार आहे गुरुवार आणि आज बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यानंतर मी आज साडी नेसली आहे गुरुवारची. कारण जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो ना तेव्हा मी प्रयत्न करते की दर गुरुवारची साडी नेसावी. कारण इतर वेळेस साडी नेसणं काही होत नाही आणि सणवार जरी म्हटले ना तरी ऑफिस असतं आणि त्याच्यामुळे ऑफिसला जाताना ड्रेसच घातला जातो. म्हणजे त्याच्यामुळे ना शक्य होतच नाही. तर मी ठरवूनच ठेवलेलं आहे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो ना तेव्हा साडी नेसायची. तर आज ना गुरुवार पण होता आणि आंबे आणलेले गावावरनं. तर आमच्याकडे आंबे आम्ही बाहेरून विकत घेत नाही. जेव्हा गावावरनं येतात ना तेव्हाच तेच आंबे खाल्ले जातात. तर स्पेसिफिकली म्हणजे असं आपण जाणार विकत घेणार असं आमच्याकडे होत नाही. कारण सचिन फळं वगैरे फार कमी खातो, मीच एकटी असते खाणारी, त्याच्यामुळे एवढे आंबे आणून करणार काय. तर आंबे आणलेले ॲक्च्युली. तर मी ना थोडेसे आंबे हे वरती असे काढून ठेवलेले, म्हणजे थोडे थोडे वेगवेगळे ठेवले कारण सगळे आंबे एकदम पिकले तर मग काय करणार. आता त्याच्यासाठी ना मी अशा एका पिशवीमध्ये म्हणजे जशी वर्तुळाकार असते ना त्याच्यात ठेवून थोडंसं हे करून ठेवलं आहे. मला ॲक्च्युली करायचं होतं आज आमरस, कारण म्हटलं आज अनायसे गुरुवार आहे आणि पहिला आंबा जो काही येतो आपण देवाकडे नेहमी ठेवतो. तर तो विचार होता माझा करायचा, पण याच्यातला एक पण आंबा पिकलेला नाही आहे, तयार नाही आहे. म्हणून आज काय करायचं तर आज विचार करते मी 7 कापेचे घावणे करायचे. तर तेच चांगलं ऑप्शन असेल माझ्याकडे, कारण दुसरं मग शिरा आणि त्याचबरोबर खीर असे ऑप्शन सगळे झालेले होते. तर म्हटलं नको, आज आपण 7 काप्याचे घावणेच करूया. तर 7 काप्याच्या घावण्यासाठी मी काय केलं, खोबरं फ्रीजमधनं काढून घेतलं आहे. आणि आज गुरुवार आहे तर घेवड्याची भाजी पण करायची. तर घेवड्याची भाजी माझ्याकडे ऑलरेडी कापलेली आहे. तर मी आता कुकर लावून घेतलं, एका साईडला भाजी फोडणीला डाली की माझं एक काम झालं आणि फक्त राहतील घावणे करायचे. तर घावणे मी फक्त काय खोबरं तर माझ्याकडे किसलेलं आहेच आहे, त्याच्यामध्ये गूळ वितळून आपल्याला छान सारण तयार करून घ्यायचं आहे आणि पीठ पण माझ्याकडे तयार असतं. त्याच्यामुळे आजच्या जेवणाला काही वेळ लागणार नव्हता, थोडंसं निवांत होतं. पण डोक्यात ना बरेच दिवस झाले एक गोष्ट म्हणजे विचार राहून येत होता की ही गोष्ट मी कधी करणार आणि कुठून सुरुवात करू. कारण त्या गोष्टी हळूहळू करून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत मला. त्याच्यासाठी हा थोडा प्रयत्न मी सुरुवात करते. तर तुम्हाला माहिती आहे ना, गेल्या काही दिवसांपूर्वीच IKEAमधनं मी असा एक स्टँड आणलेला, स्टँड म्हणू शकतो किंवा रॅक म्हणू शकतो, काही म्हणू शकतो. तर हा मी घेऊन आलेली आणि ह्याचा वापर मी डोक्यात किचनमध्येच ठेवायचा असा करूनच घेऊन आलेली. पण त्याला मला एक्झॅक्टली मी कुठे ठेवू असं काही कळत नव्हतं. IKEAच्या प्रोडक्टची ना एक गोष्ट चांगली असते की याला जे लेबल्स असतात ना ते कुठेही असे पूर्णपणे चिटकले जात नाही. म्हणजे बऱ्याच वेळा जेव्हा आपण कुठल्याही एखाद्या वस्तूवरचा लेबल जेव्हा काढतो तो बऱ्याच वेळा त्याला एवढा जास्त चिकटलेला असतो ना की नंतर खाली ना त्या वस्तूच्या इथे चिकट खूप होऊन जातं. पण यांचं तसं नसतं. जे स्टिकर असतं ना अगदी इझिली निघाला जातो आणि कुठे चिकट पण लागत नाही. तर हा ट्रे, आता जो काही ट्रे आहे, रॅक आहे म्हणा, टेबल आहे म्हणा छोटंसं, तर छान असं पुसून घेते मी. कारण आता ते बाहेरच होतं एवढे दिवस आणि ते सेल सेक्शनमध्ये होतं म्हणून म्हटलं व्यवस्थित पुसून घेऊ. ॲक्च्युली याचा वापर एक्झॅक्टली कसा करायचा की तो जेव्हा तुमच्याकडे व्यवस्थित कबर्ड्स वगैरे आहेत जे तुम्ही किचन्समध्ये वगैरे वापरता त्याच्यावरती तुम्ही खाली आणि वरती असं इझिली दोन्हीकडे व्यवस्थित स्टोअर करू शकता. पण मला माझ्या इथे समोर तो यूज करायचा होता असाच विचार करून मी घेऊन आलेली. नंतर मग आता त्याचा वापर कसा करावा याचा डोक्यातनं सारखा विचार चालू होता. आणि आज मी म्हटलं गुरुवार आहे, नवीन वस्तू आपण म्हटलं चला वापरायला काढू. तर म्हणून ना इथे जागा क्लीन करून घेते. ॲक्च्युली गरज नसते, मी रोजच इथे क्लीन करून घेते, पण आता जस्ट ठेवायचं आहे म्हणून म्हटलं थोडीशी आपण क्लीन करून घेऊ. तर हा रॅक असा आडवाच व्यवस्थित राहतो इथे, म्हणजे असा ठेवला आहे तर तो खूप सुंदर दिसतोय. पण आता ही विचार मला खरंच पडलाय की याच्यावरती मी आता काय गोष्टी ठेवू. कारण माझ्याकडे ज्या पाण्याच्या बॉटल्स आहेत किंवा जी तेलाची बॉटल आहे त्याची हाईट ऑलरेडी खूप बऱ्यापैकी मोठी आहे. तरी पण मी प्रयत्न करते वेगवेगळ्या पद्धतीने ठेवायचं. तुम्ही मला नक्की व्हिडिओ खाली कमेंट करा की इथे तो प्रोडक्ट व्यवस्थित दिसतोय की नाही. म्हणजे जो काही आपण हा रॅक घेतलेला आहे तो इथे ठेवला तर मी चालेल का, किंवा कसा दिसतोय, किंवा खूप जास्त अशी गर्दी वाटत नाही. मला असं वाटतं ना की खूप किचनमध्ये गर्दी वाटते याच्यामुळे. कारण जे मी खाली बेसला जे ठेवलेलं ना, म्हणजे जो एक नॉर्मल असा जो रॅक होता माझ्याकडे त्याच्यामध्ये मी बॉटल आणि जे आपलं ऑइलची बॉटल आणि जे आपलं प्लांट आहे ते ठेवलेलं तेच व्यवस्थित वाटत होतं. आता या सगळ्याच गोष्टी मला इथे ठेवायच्यात पण त्याने ना जागा खूप अडली जाते. म्हणजे नंतर मग मी विचार केला
की आपल्याकडे हे ग्लास कंटेनर आहेत, तर हे आपण ठेवून बघूया की कसे दिसतात. म्हणजे एखाद्या वेळेस याच्यामध्ये चहा पावडर जसं आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये बघतो तसं मला देखील वाटत होतं. पण एवढी चहा आणि पावडर एका वेळेस तर मी काही काढून ठेवणार नाही आणि हे खूप मोठे होत आहेत असं मला देखील वाटायला लागलं. तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट मार्फत सांगा. पण गोष्ट अशी असते ना की छोट्या छोट्या गोष्टीतनं खूप आनंद असतो आणि जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही ना तोपर्यंत त्या मनात कुठे ना कुठेतरी एक हे होत असतं की अरे हां हे मला करायचं हे मला करायचं आहे. तर या दृष्टीनेच माझा हा सगळा प्रयत्न चालू आहे. तुमच्याकडे याच्यासाठी माझ्याकडे काही सजेशन असेल तर मला नक्की सांगा. आता हे तर माझ्याने काही होत नाही आहे आजच्या दिवसात, तरी मी खूप प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकारे ते ठेवायचं इकडे तिकडे. आता मला विचार पडलाय की बहुतेक मला असं वाटतं मला ऑइल बॉटल तरी छोटी घ्यावी लागेल याच्यासाठी. ही मोठी आहे, याच्यामध्ये 500 ml ची वगैरे जी येते याच्यापेक्षा छोटीशी ती मला वगैरे घ्यावी लागेल. शेवटी मी हा प्लॅन आता कॅन्सल करते कारण आता मला जेवणासाठी खूप उशीर होतोय. जेवण वगैरे झाल्यानंतर मग बघू परत इथे काहीतरी डोकं लावून थोडंफार करता येतंय का. जर झालं तर मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन ती गोष्ट आजच्या व्लॉगमध्ये. पण मला वाटत नाहीये, पण माझा पूर्ण प्रयत्न असेल. आणि आत्ता थोडंसं असं कुठेतरी वाटतंय की अरे ही गोष्ट माझ्याकडनं का होत नाहीये. तर बऱ्याच वेळा असं होतं घाई गडबड केलेली गोष्ट आहे ना तेवढी अशी होत नाही, पण ते जर थोडासा विचार करून केली ना तर त्या गोष्टीचा आनंद अजून काहीतरी छान असतो असं मला नेहमी वाटतं. म्हणजे जेवढी वेळ बघावी लागते ना तेवढी गोष्ट ती छान अशी येते. तर मला पण त्याची वाट बघायची आहे. या सगळ्या गोष्टी करेपर्यंत आवरेपर्यंत माझा जवळपास अर्धा पाऊण तास तर जास्तच वेळ त्याच्यामध्ये गेलाय. तर म्हणून म्हटलं ते सगळं राहू दे आणि पहिलं पटकन जेवण आवरून घेते. तर वरण भाताचं कुकर एका साईडला लावलंय आणि आता भाजी फोडणीला लावायची. तर भाजी फोडणीला घालताना घेवड्याची भाजी आणि आज बघितलं तर तेल पण संपलेलं. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा अशा मध्ये येतात ना आणि एक तो उशीर झालेला असतो त्याच्यामध्ये उशिरामध्ये उशीर असं असेल की मग त्या अजून गोष्टी थोड्याशा लांबल्या जातात. तर मी आता गॅस जो होता कमी करून घेते कारण मी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवलेली. मी म्हटलं तेल असेल तर फक्त आपल्याला डायरेक्ट फोडणी करायची होती कारण कांदा मला वगैरे काही कापायचा नव्हता. तर म्हणून म्हटलं की चला पटकन होईल म्हणून, पण बघते तर काही तेल संपलेलं. तर आता फोडणी करूया आपण. तर फोडणीसाठी अगदी साधी सिंपल फोडणी, कारण याच्यात कांदा टाकणार नाही आहे. तर अगदी थोडीशी राई आपण याच्यामध्ये ॲड करायची आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग एवढंच आपल्याला ॲड करायचं आहे फोडणीसाठी. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही फोडणी आपण ॲड करणार नाही. पण ती फोडणी करताना पण काय करायचं आहे की आपण मसाला वगैरे ना तेलामध्ये मिक्स करणार नाही आहोत, तो आपल्याला वरून टाकायचा आहे. तर कशा पद्धतीने मी करते तेच आता तुमच्याबरोबर शेअर करते. बघा राई घातली आहे बघा मी याच्यामध्ये, थोडंसं हिंग टाकलेलं आहे. जेव्हा आपण उपवासाचं वगैरे नसेल तेव्हा मग मी कांदा किंवा थोडीशी लसूण थोडीशी टाकते मी, त्याने टेस्ट चांगली येते भाजीला. पण आता फक्त ही जी भाजी होती ती मी ऑलरेडी धुवून सुकवून कापून मग ती स्टोअर करून ठेवलेली, त्याच्यामुळे ती काही परत धुवायचं टेन्शन नव्हतं. आणि असं जेव्हा चॉप केलेल्या भाज्या असतात ना तेव्हा बऱ्यापैकी वेळ वाचतो आणि असं संध्याकाळच्या वेळेस जेव्हा दुसरं काही काम करायला घेतलं ना की काम म्हणजे लवकर होतं, कामं पटापट होतात, जेवणाला वेळ लागत नाही. तर इथे ना मी मसाला ना अशा स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करते, जो आमचा मालवणी मसाला असतो. पूर्ण डब्बा भरून मी तो काढून ठेवत नाही, अगदी थोडा पाव डब्बाच मी काढते. कारण मग कधी कधी काय होतं मॉइश्चर लागून कधी खराब होऊ नये म्हणून मग ती थोडीशी भीती असते, म्हणून मी तसंच ठेवते. आणि हा जो मी पाण्याचा जग घेतला आहे तुम्ही म्हणू शकता किंवा ते पातेलं आहे त्याबद्दल मला कमेंट विचारण्यात आलेली की तो कुठून घेतला आहेस आणि त्याची माहिती दे. तर तो मी लग्न करून यायच्या आधीपासून तो इथेच होता घरी आणि तो स्टीलचा आहे. आणि जसे माझं दुधाचं भांडेलं आहे ते पण स्टीलचंच आहे. तर त्या दोन्ही गोष्टी आपल्या लोकल स्टोअरमधूनच घेतलेल्या होत्या, त्या काही ऑनलाईन वगैरे मागवलेल्या नव्हत्या. आणि त्या खूप जुन्या वस्तू आहेत, म्हणजे त्या खूप आधीपासून आमच्या घरामध्ये वापरात आलेल्या आहेत आणि त्याच वस्तू मी वापरते काही गोष्टीमध्ये. पण त्या गोष्टी ॲक्च्युली तो जग जो आहे ना तो खूप मोठा व्हायचा मला वापरताना, म्हणून मग मी या अशा बॉटल ठेवल्या आणि बॉटल ठेवलेल्या असल्या की मला बरं पडतं पटकन समोरासमोर. तर फोडणीसाठी जसं जे टाकलं आहे तेवढंच हिंग राई, त्याच्यामध्ये छान घेवडा मिक्स केला ना तेलामध्ये आणि वरून मसाला टाकला की तेल असल्यामुळे मसाला छान भाजीला चिटकला जातो. नाही तर सुका मसाला टाकला ना नुसता वरून तर तो भाजीला तेवढा जास्त चिकटला जात नाही आणि तो सगळा खाली लागला जातो. तर हे सगळं झाल्यानंतर आपण मग याच्यामध्ये टमॅटो ॲड करायचा आणि टमॅटो ॲड करून झाल्यानंतर मग याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मग मीठ आणि टमॅटो हे एकजीव होताना त्याचं पाणी सुटतं आणि मग बऱ्यापैकी त्या पाण्यामध्येच ते शिजतात. म्हणजे वेगळं पाणी आपल्याला तसं पण घेवड्याच्या भाजीला टाकायचं नसतं. घेवड्याची भाजी एवढी तुम्ही वाफेवर शिजवाल तेवढी ती छान लागते. तर इथे पण बघा मी वरती पाणी ओतून ते मी शिजायला ठेवते बघा.
आणि एका साईडला आता मी करणार आहे घावण्याच्या पिठाची तयारी. म्हणजे घावण्याच्या पिठाची तयारी काहीच नसते. घावण्याचे पीठ कसं करू शकतो आपण, तर जे काही तांदूळ असतात, रेशनचे तांदूळ घ्या किंवा कुठलेही साधे तांदूळ घ्या, ते धुवून सुकवून घ्यायचे आणि रेशनवरनं जेव्हा आणतो आपण तेव्हा ते थोडेसे धुण्याची वगैरे गरज असते आणि व्यवस्थित सुकवण्याची गरज असते. आपले जे नॉर्मल तांदूळ असतात ते पण काही खूप जास्त असे सारखे वॉश करावे लागत नाही. एकदा पाण्यातनं तुम्ही काढले तर ते क्लीन होतात. मस्तपैकी त्याला सुकवून घ्यायचं आणि मग घरघंटीवरनं मी दळून आणते. की मी सांगतानाच सांगते की घावण्याचं पीठ द्या म्हणून. तर घावण्याचं पीठ थोडंसं जाडसर असतं आपल्या भाकरीच्या पिठापेक्षा वगैरे किंवा मोदकाच्या पिठापेक्षा वगैरे जरा. तर जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. जर 1 वाटी जर तुम्ही घेतलं असेल ना तर अंदाजे 2 ते 2.5 पेले पाणी घावण्याच्या पिठाला लागतं. म्हणजे जे बॅटर आहे ते पातळ करण्यासाठी. आणि हे बॅटर कसं आहे ना, सारखं हलवून घ्यावं लागतं. कारण जसं जसं आपण हे मिक्स करत जाऊ की आणि जेव्हा घावणे करतो आणि साईडला परत ठेवत जाऊ ना, तर ते परत घट्ट होत जातं. घट्ट म्हणजे त्याचं पाणी वरती राहतं आणि त्याचं जे पीठ असतं ना ते खाली बसलं जातं. तर जेव्हा आपण घावणे करतो ना तेव्हा ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यावे लागतात. तर जेव्हा मी पहिल्यांदा घावण्याचं पीठ मिक्स करते ना तेव्हा असं मी हातानेच मिक्स करते. तर ही पद्धत मला आईकडनंच, म्हणजे तिची बघून म्हणजे तिची आठवण येते मला की असं आई मिक्स करायची हाताने. मग मी पण असं हातानेच मिक्स करते. मी पण भरपूर प्रयत्न केलेत घावणे करण्यासाठी, ते पण मला पहिले जमत नव्हते. म्हणजे त्या पिठाचं प्रमाणच कळत नव्हतं की किती पीठ घ्यायचं, किती पाणी घ्यायचं, त्याच्यामुळे खूप गोंधळ व्हायचा. तर इथे बघा मी खोबरं आणि गूळ असं घेतलेलं आहे. आणि जेव्हा असं पटकन करायचं असतं आणि अगदी 1-2च घावणे मोजून करायचे असतात ना तेव्हा मी हे काही गूळ गरम करून घेत नाही. हे जे गूळ आहे म्हणा आणि जे खोबरं आहे म्हणा असंच हाताने एकजीव करून घेते. त्याच्यामध्ये थोडीशी किंचितशी वेलची पावडर टाकली आणि असं जर तुम्ही केलात ना तर याची टेस्ट पण खूप वेगळी लागते. अशाच पद्धतीने तुम्ही मोदक पण करा याच सारणाने, त्याची टेस्ट पण वेगळी लागते. कारण जो खोबऱ्याचा खूप असा रस असतो ना तो पूर्णपणे त्याच्यात उतरलेला असतो. जेव्हा आपण गरम करतो ना तेव्हा त्याचा रस जो असतो ना तो पूर्णपणे आटला जातो आणि ती थोडी सुकी टेस्ट लागते. पण अशा पद्धतीने जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्याची टेस्ट अगदी वेगळी लागते. म्हणजे तुम्ही नक्की एकदा नसेल केली तर नक्की करून बघा. आई मला म्हणायची अगं हे सगळं, म्हणजे मी तिला म्हणायची अगं आपण गरम करूया ना, तर ती मला म्हणायची अगं आमच्याकडे कुठे होती म्हणजे एवढे नखरे करण्याची वेळ, किंवा आम्हाला त्या काही पद्धती माहिती पण नव्हत्या. आम्ही जे असेल त्या पद्धतीनेच ते करायचो. म्हणजे कुठे ते सगळं वेगळं गरम करा आणि मग ते वापरा. तर ती म्हणायची की आम्ही गावी अशाच पद्धतीने करायचो, म्हणजे फक्त मिक्स करून घेतलं की आपलं तयार झालं म्हणून. आणि त्यावेळेस ती म्हणते एवढ्या सगळ्या गोष्टी पण नव्हत्या, आता वेगवेगळ्या काही गोष्टी निघालेल्या आहेत. तर असो, पण जेव्हा मला जमतं तेव्हा मी व्यवस्थित जेव्हा वेळ असतो तेव्हा तसं करते, जेव्हा कमी वेळ असतो तेव्हा अशा पद्धतीने करते. टेस्ट मात्र दोघांची तशीच असते, काहीच फरक पडत नाही. तर इथे बघा घावणे बघा मी कशा पद्धतीने सारखं ते किती वेळा हलवून घेते बघा. आणि जसं तुम्ही ओतायला जाल ना बॅटर तसा गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची, अगदी बारीक ठेवायची नाही. कारण गॅसची फ्लेम मोठी असेल ना तर घावण्याला जाळी मस्त पटकन अशी पडते. आता याच्यावर आहे ना 1-2 सेकंद तुम्ही झाकण ठेवा आणि तुम्हाला जवळून दाखवते बघा जाळी किती छान पडलेली आहे. पहिला घावणा मी असाच ठेवते प्लेन असा, तो म्हणजे लेअरचा करत नाही. तर पहिला घावणा आपला झालेला आहे. दोन्ही साईडने तो व्यवस्थित परतून घ्यायचा आणि परतून पण आपल्याला हार्डली 1 सेकंद ठेवायचा असतो फक्त, कारण तो ऑलरेडी शिजलेला असतो. तर आपण हा काढून घेऊया आणि आता आपला दुसरा घावणा करूया. तर आता जो दुसरा घावणा करणार आहे तो मी फक्त 2 लेअरचा करणार आहे. 7 काप्याचा घावणा म्हणजे काय, तर 7 लेअरचा घावणा असतो तो. तर मी करणार आहे फक्त 2 लेअरचा घावणा, कारण 7 काप्याचा घावणा खूप मोठा होतो आणि एक खाल्ला तो पोट भरून जातं आणि एक माणूस तर अख्खा तो खाऊ पण नाही शकत. तर बघा दुसऱ्या वेळेस पण मी तेवढ्याच वेळा ते मिक्स केलेलं आहे आणि अशा पद्धतीने ओतून घ्यायचं. आता याच्यावर परत 1-2 सेकंदासाठी झाकण ठेवायचं. झाकण काढून घेतलं की मग आपण याच्यावरती हा जो गूळ आणि खोबऱ्याचा जो पाकाचं जे मिश्रण केलेलं आहे, जे सारण केलेलं आहे ते आपण याच्यावरती एका साईडला लावून घ्यायचं. आणि एका साईडला लावून घेतलं की मग आपला जसा शिजेल घावणा एका साईडने तर तो मधल्यामध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि मग दुसऱ्या साईडला आपल्याला पीठ ओतायचं. तर हे बघा या साईडने असा अलगतच बघायचा निघतोय की नाही. जर तो निघत असेल तर व्यवस्थित अशा पद्धतीने हलक्या हाताने तो काढायचा, अशा पद्धतीने असा ठेवायचा. आणि दुसऱ्या साईडला मग तुम्ही तेल लावू शकता, पण मला तेलाची गरज वाटत नाही. मी तेल वगैरे काही लावत नाही, कारण नॉनस्टिक पॅन वापरते त्याच्यामुळे एवढं काही तेल वगैरे लागत नाही. आता बघा परत मी ते पीठ जे आहे सतत सारखं मिक्स करते आणि दुसऱ्या साईडने आता परत बॅटर ओतून घेते. म्हणजे आता आपला दुसऱ्या साईडचा घावणा तयार झाला.
याच्यावरती पण परत थोडंसं वेळ झाकण ठेवायचं 2 सेकंद. 2 सेकंदानंतर परत आपण जे सारण केलेलं आहे गुळ खोबऱ्याचं ते परत एका साईडला इथे मी लावून घेते बघा. आणि परत आता हा जो घावणा आहे तो परत उलट्या दिशेने फोल्ड करणार आहोत. म्हणजे ह्या साईडला आपण केलेला, आता तो त्या साईडला आपण फोल्ड करून तो व्यवस्थित छान असा शिजवून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपण इकडून एकदा आणि तिकडून एकदा, इकडून एकदा आणि तिकडून एकदा, अशा पद्धतीने जेव्हा 7 लेअर करतो तेव्हा तो 7 कापाचा घावणा तयार होतो. तर बस आज माझं जेवणामध्ये असाच सगळा मेनू होता आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेला. तुम्हाला तो कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचं काही आजच्या व्हिडिओसाठी सजेशन असेल मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा. तर माझी कामं पण सगळी झाली आहेत आणि आता थोडंसं विचारचक्र चालू झालंय की इकडे जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्याचं काय करू. पण आता विचार करण्यापेक्षा नंतर मी विचार करते, तर जेवढा जास्त विचार करू ना मग अजून कन्फ्युजन वाढत जातं आणि मग कळत नाही. तर म्हटलं असा पण विचार करते एकाने की आज थोडासा विचार करून घेते, नंतर मग 1-2 दिवसात मी बघते. पण जी गोष्ट जिथल्यासाठी आणली आहे ना तिथेच ती गोष्ट मला अरेंज करायची. फक्त त्यासाठी मग या गोष्टींमध्ये काही चेंजेस करता येतात की नाही ते मला बघायचे आहेत. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आज साधं सिंपल असं जेवण होतं, भात डाळ, त्यानंतर वालाची म्हणजे घेवड्याची भाजी होती आणि 7 कप्याचे घावणे. 7 कप्याचे घावणे किंवा जर आपल्याकडे पीठ तयार असेल ना तर घावणे म्हणा किंवा 7 कप्याचे घावणे म्हणा पटकन असे होतात आणि मी ते सगळं पीठ वगैरे रेडीच ठेवते. म्हणजे पटकन केलं की होऊन जातं. कारण दर गुरुवारी काही ना काहीतरी वेगळं बनवायचंच असतं मला. तर विचार करत असते मी नेहमी काहीतरी करू. आता हे जे आंबे कधी तयार होतील त्याच्यानंतर त्याचा आमरस बनला जाईल. तर माझ्या मते याला वेळच जाईल कारण मी आता खाली ठेवलेत ते. तर मला असं वाटतं अजून 4-5 दिवस तर ते आरामात जातील. पूर्ण असे लाल नाही असा केशरी कलर तयार व्हायला. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.